जागतिक महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्त ड्रीम फाउंडेशनतर्फे महिलांसाठी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे। ड्रीम ऑर्गॅनिक फार्मर कप 2026 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून 10 गुंठे जमिनीत सेंद्रिय शेतीतून सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या महिलेला तब्बल 21,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक काशीनाथ भतगुंडकी यांनी पत्रकार परिषदेत दिली। बसव संगम शेतकरी गट आणि राजमाता जिजाऊ महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे। या उपक्रमाला बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या कार्याची प्रेरणा लाभली आहे। विषमुक्त अन्न आणि भाजीपाला उत्पादनाला चालना देण्यासाठी महिलांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे। स्पर्धा 5 जून ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणार असून सहभागी महिलांना ड्रीम फाउंडेशनतर्फे बियाणे, सेंद्रिय खत आणि भाजीपाला उत्पादनाचं प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे। स्पर्धेअंतर्गत 10 गुंठे जमिनीत 2 प्रकारच्या पालेभाज्या आणि 3 प्रकारच्या फळभाज्यांची लागवड करणं आवश्यक राहणार आहे। एकूण 21 स्पर्धकांना विशेष बक्षिसं दिली जाणार आहेत। विशेष म्हणजे महिलांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय भाजीपाल्याची खरेदी ड्रीम ॲग्री मार्टमार्फत हमी भावात केली जाणार असून त्याची थेट विक्री ग्राहकांपर्यंत केली जाणार आहे। स्पर्धेसाठी इच्छुक महिलांनी 26 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान नावनोंदणी करणं आवश्यक आहे। सहभागी महिलांसाठी 1 मे ते 3 मे दरम्यान सोरेगाव येथील सिद्धेश्वर रिसॉर्ट इथं निवासी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून राज्यातील कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे। आमच्याकडे 117 टीमची उजनी आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे शेती उपलब्ध आहे। त्या शेतामध्ये छोटे छोटे गट घेऊन आपले जर प्रयोग करता शेतीकडे विस्तृत ताटाकडे आपण जाऊ शकतो, हा आपला प्रयत्न। आणि मागच्या अनेक वर्षापासून आपण घोड्याबद्दल आणि त्यांच्या याच्याबद्दल ऐकलो आणि आईच्या आशीर्वादाने आम्ही काही ऑर्गॅनिक फार्मर कप घेतो। जसं आता अनेक महाराष्ट्रभर फार्मर कप सुरू आहेत। महिला वर्ष आहे आंतरराष्ट्रीय महिला वर्षामध्ये सेंद्रिय शेती करत फक्त 10 रुपये सर्वाधिक उत्पन्न घेतली त्या गटाला 1 लाख रुपये आणि वैयक्तिक 21,000 आपण बक्षीस ठेवले। गावरान बेण्याचा वापर करून सेंद्रिय शेती करण्याची गरज निर्माण झाली आहे, त्यामुळं सेंद्रिय शेती करावी असं आवाहन पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केलं। माझं काही शिक्षण नाहीये, पण मी फक्त एक निसर्गाचं शिक्षण घेतले आणि या काळ्या मातीचं ज्ञान घेतले आणि तेच समाजाला सांगितले का देशी जे बेणं होतं हे आता कुठंच राहिलं नाही। तर हे मी माझ्या शेतामध्ये तयार करते दरवर्षी आणि त्याची एक बीज बँक स्थापन केली आणि ते शेतकऱ्यांना घेऊन चालू का आपलं ताट कसं विषमुक्त होईल। आज म्हणलं तर आपण सगळं विषच खातोय आणि घराघरामध्ये आजार म्हणजे कॅन्सरच नाही आजार, तर पूर्वी कोणताच आजार नव्हता आणि आता कॅन्सर आहे, बीपी आहे, शुगर आहे। मग याच्यावर हा विचार कोणीच केला नाही, प्रत्येक क्षेत्रात काम करतात। तर हा एक मी मातीत राहून एक निसर्गामध्ये राहून हा विचार केला आणि एक सेंद्रिय शेती कर गावरान बेण्याकडे वळून आणि आता हे समाजाला बियाची देवाणघेवाण चालू आहे आणि प्रत्येक दिवस एक गावामध्ये जाते आणि हे मार्गदर्शन